राज्यात 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या 5 नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्यांना 40 परवाने मिळणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची निकटवर्तीय लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांनी संबंधितांना देणार आहे। तर राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे। 72च्या नंतर कुठलाही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही, पण काही मद्य परवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कोणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो। तुमच्याकडे असणारे मद्य परवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे, तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही। त्याच्यावर त्याला तर मुभा आहे की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मद्य परवाना दुसरीकडे शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का, आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का, जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो। एक म्हणजे ENA ज्याला आपण एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल म्हणतो, ते एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल मधनं रम, विस्की, वोडका अशा सगळ्या दारू तयार होतात। मग यांनी फॉरेन विदेशी कंपन्यांबरोबर टायअप्स केले आणि इथे भारतात या विदेशी दारू बनवण्याच्या फॅक्टऱ्या स्थापन केल्या। या सगळ्या नेत्यांच्या त्या फॅक्टरीज आहेत। आता त्याच्यातलं दुसरं प्रोडक्ट जे आहे इथेनॉल, हे जे बाय प्रोडक्ट आहे ते सुद्धा या नेत्यांनी आपल्याच डोक्यावर थापवण्याचं ठरवलं। माझ्याकडे त्याचे सगळे टेबल आहे, किती डिस्टिलरीजचं किती एक्सपॅन्शन केलं गेलंय आणि गेल्या 5 वर्षात, आणि त्यांच्यासाठी हे नवीन 328 परवाने दिले गेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।